भाग 2 हुंड्याची किंमत. एका बाबाने आपल्या मुलीच्या आनंदासाठी सर्वस्व पणाला लावलं, पण तरीही सासरच्यांचा लोभ संपला नाही. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होतं, पण हळूहळू स्वराचं हसणं हरवलं. तिच्या चेहऱ्यावरची चमक नाहीशी झाली आणि सुरू झाला हुंड्यासाठी मानसिक छळाचा काळा खेळ. आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात पैशांसाठी सुरू झालेली निर्दयी मागणी, रोजचा अपमान आणि एका निष्पाप मुलीचं आयुष्य कसं नरक बनत गेलं. चला पाहूया हुंड्याची किंमत भाग 2. त्या रात्री गणपत आणि सुमन गाढ झोपले होते. अचानक मध्यरात्री फोन वाजला. फोन उचलताच गणपतच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि पुढच्या काही क्षणात त्यांचा आयुष्याचा पायाच हादरून गेला. गेल्या काही दिवसांपासून स्वराची अवस्था खूपच खालावली होती. ती खूप कमी बोलत होती, जेवणही नीट करत नव्हती. रोजचा अपमान, टोमणे आणि पैशासाठीचा दबाव तिच्या मनावर खोल परिणाम करत होता. तिला वाटत होतं, माझं दुःख कोणालाच समजत नाही, पण तरीही ती स्वतःला सावरत होती, कारण आई-वडिलांना आणखी वेदना द्यायच्या नव्हत्या. त्या दिवशी संध्याकाळी स्वराला काही मिनिटांसाठी फोन मिळाला. तिने लगेच माहेरी फोन लावला. सुमनने आनंदाने फोन उचलला. कशी आहेस बाळा? काही क्षण स्वरा शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, आई, तू आणि बाबा माझ्यावर रागवणार नाही ना? सुमन घाबरली. असं का बोलतेस? स्वरा म्हणाली, फक्त सांगा, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. जगात सगळ्यात जास्त. स्वरा काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, बस एवढंच ऐकायचं होतं, आणि फोन कट झाला. सुमनला काहीतरी विचित्र वाटलं. त्या रात्री शेजारी राहणाऱ्या काकूंनी घरातून मोठमोठ्याने भांडण्याचे आवाज ऐकले. अशा घटना नवीन नव्हत्या, पण यावेळी आवाज जास्तच होता. त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी काही वेळ घराकडे लक्ष ठेवलं, पण नंतर सगळं शांत झालं. रात्री जवळपास 12 वाजता गणपतचा फोन वाजला. समोरून घाबरलेला आवाज आला, लवकर या. गणपतचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय झालं? समोरचा माणूस काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, स्वराबद्दल गंभीर बातमी आहे. हे ऐकताच गणपत आणि सुमन हादरले. दोघेही तात्काळ घराबाहेर पडले. संपूर्ण रस्ता त्यांच्या डोळ्यासमोर धूसर झाला होता. मनात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या मुलीला काही होऊ देऊ नकोस. पण नियती काही वेगळंच लिहून ठेवत होती. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा वातावरण खूप गंभीर होतं. लोकांची गर्दी जमली होती. सुमनचा जीव घाबरून गेला. तिला फक्त एकदाच मुलीला पाहायचं होतं. गणपतच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्यांना विश्वास बसत नव्हता की काही तासांपूर्वी जिच्याशी बोललो, आज तिच्याबद्दल अशी बातमी ऐकावी लागते आहे. गोंधळाच्या दरम्यान एका खोलीत स्वराची डायरी सापडली. तीच डायरी ज्यात तिने महिनोन-महिने आपलं दुःख लिहिलं होतं. प्रत्येक पानावर वेदना होत्या. प्रत्येक ओळीत छळाची कहाणी होती. त्यात तिने हुंड्यासाठी होत असलेल्या मागण्या, अपमान आणि मानसिक त्रासाबद्दल लिहिलं होतं. गणपतने डायरीचं एक पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. तुम्ही स्वतःची स्वप्न मोडून माझं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला. तुमची चूक नाही. हे वाचताच गणपत रडू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर स्वराचं लहानपण उभं राहिलं. पहिलं पाऊल, शाळेचा पहिला दिवस, तिचं हसणं, सगळं आठवू लागलं. घडलेल्या घटनेनंतर गावात एक चर्चा सुरू झाली. नेमकं काय झालं? इतका छळ होत होता का? कोण आधी का बोललं नाही? लोक प्रश्न विचारत होते, पण एक गोष्ट स्पष्ट होती, स्वराने दीर्घकाळ खूप मोठं दुःख सहन केलं होतं. गणपतने ठरवलं, आता गप्प बसायचं नाही. स्वरासाठी न्याय मिळवायचाच. त्यांनी तिची डायरी, संदेश आणि इतर पुरावे जपून ठेवले, कारण त्यांना माहीत होतं त्यांच्या मुलीचा आवाज आता तेच बनणार होते. दुसऱ्या दिवशी गावात शोककळा पसरली. ज्यांनी स्वराला लहानपणापासून पाहिलं होतं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हुंड्याच्या लोभाने आणखी किती घरे उद्ध्वस्त होणार? स्वरा आता या जगात नव्हती, पण तिची डायरी जिवंत होती, आणि त्या डायरीतील प्रत्येक शब्द जणू ओरडून सांगत होता, माझ्यावर काय बितलं होतं.
जे सत्य स्वराला जिवंतपणे सांगता आलं नव्हतं ते सत्य आता तिच्या हस्ताक्षरातून जगासमोर येणार होतं. स्वराच्या जाण्यानंतर गणपतचं घर पूर्णपणे बदललं होतं. ज्या घरात पूर्वी हास्य ऐकू यायचं तिथे आता शांतता होती. स्वराची खोली तशीच ठेवण्यात आली होती. तिची पुस्तकं, तिचे फोटो, तिच्या आवडीच्या वस्तू सगळं तसंच होतं. पण ती नव्हती. सुमन रोज तिचा फोटो जवळ घेऊन बसायची आणि एकच प्रश्न विचारायची, माझ्या मुलीने इतकं दुःख एकटीने का सहन केलं? पोलिसांनी स्वराची डायरी तपासण्यासाठी घेतली. गणपतही तिथे उपस्थित होते. डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं की मी नवीन आयुष्य सुरू करते आहे. पण मला माहीत नव्हतं की माझ्या स्वप्नांचा अंत जवळ आहे. हे वाचून खोलीत उपस्थित प्रत्येकजण शांत झाला. पुढील पानांवर अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या. रोजचे अपमान, पैशांसाठीच्या मागण्या, वडिलांबद्दल बोलले जाणारे अपमानास्पद शब्द, रोजच्या मानसिक त्रासांच्या नोंदी. स्वराने प्रत्येक प्रसंग, तारीख आणि वेळेसह लिहून ठेवला होता. जणू तिला माहीत होतं एक दिवस ही डायरीज तिची साक्ष देणार आहे. तपासादरम्यान काही शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. एका काकूंनी सांगितलं, आम्ही अनेकदा भांडणांचे आवाज ऐकले होते. दुसऱ्या शेजाऱ्याने सांगितलं, स्वरा खूप घाबरलेली दिसायची. ती पूर्वीसारखी राहिली नव्हती. या गोष्टी तपासासाठी महत्त्वाच्या ठरू लागल्या. दरम्यान समीर आणि त्याच्या कुटुंबाने वेगळी बाजू मांडली. त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आम्ही कधीही हुंडा मागितला नाही. घरात सामान्य वाद होत होते असे ते सांगत होते. पण स्वराच्या डायरीतील नोंदी काही इतर पुरावे वेगळे चित्र दाखवत होते. तपासादरम्यान स्वराचा जुना मोबाईलही तपासण्यात आला. त्यात काही जतन केलेले संदेश सापडले. काही संदेशांमध्ये तिच्या एका मैत्रिणीने बोलली होतं. तिने लिहिलं होतं की मी खूप त्रासात आहे, पण आईबाबांना सांगितलं तर ते तुटून जातील. हे वाचून तिची मैत्रीणही खूप रडू लागली, कारण तिला आता कळालं स्वरा किती वेदना लपवत होती. गणपत स्वतःलाच दोष देत होते. त्या दिवशी मी तिला सोबत घेऊन आलो असतो तर मी समाजाचा विचार का केला? लोक काय म्हणतील याची चिंता का केली? हे प्रश्न त्यांना सतावत होते. पण आता भूतकाळ बदलणं शक्य नव्हतं. एक दिवस सुमन स्वराच्या फोटोसमोर उभी राहिली. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, बाळा, तुझ्यासाठी न्याय मिळूनच शांत बसेन. तो क्षण पाहून घरातील प्रत्येकाचा गळा दाटून आला, कारण एका आईच्या वेदनेपेक्षा मोठी वेदना कोणतीच नसते. स्वराची घटना हळूहळू आसपासच्या गावांमध्ये पसरू लागली. लोक हुंड्यांबद्दल बोलू लागले. अनेक महिलांनी स्वतःचे अनुभव सांगायला सुरुवात केली. काहींनी मान्य केलं की त्यांनाही लग्नानंतर अशाच प्रकारच्या मागण्या आणि छळाचा सामना करावा लागत होता. स्वराची कथा आता फक्त एका कुटुंबाची राहिली नव्हती, ती समाजाचा आरसा बनत होती. तपास पुढे सरकत होता. पुरावे गोळा होत होते. डायरी, संदेश, साक्षीदार सगळं महत्त्वाचं ठरत होतं. गणपत आणि सुमन रोज एकाच आशेने जगत होते. स्वराचा आवाज दाबला जाऊ नये, तिला न्याय मिळावा. तपासादरम्यान अचानक एक नवीन माहिती समोर आली. शेजाऱ्या राहणाऱ्यांनी काकूंनी सांगितलं, त्यांच्याकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्यात घरातील भांडणांचा काही भाग ऐकू येतो. ही माहिती समोर येताच संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण मिळालं आणि आता सत्य आणखी स्पष्ट होऊ लागलं. पैसे आण, नाहीतर या घरात तुला जगणं कठीण करू. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऐकू आलेले हे शब्द ऐकताच खोलीत शांतता पसरली. गणपतच्या डोळ्यात अश्रू आले. सुमनचा थरथरणारा हात स्वराच्या फोटोवर गेला, कारण आज पहिल्यांदाच त्यांच्या मुलीच्या वेदनांचा आवाज जगासमोर येत होता. शेजारी राहणाऱ्या काकूंनी तपास अधिकाऱ्यांना ते रेकॉर्डिंग दिलं. एका रात्री घरातून जोरजोरात भांडणांचे आवाज येत होते. काळजीपोटी त्यांनी मोबाईलवर काही भाग रेकॉर्ड केला होता. त्या रेकॉर्डिंगमध्ये रागाने बोलले जाणारे शब्द ऐकू येत होते. काही आवाज स्पष्ट नव्हते, पण वातावरणातील तणाव आणि दबाव स्पष्ट जाणवत होता. हा पुरावा तपासासाठी महत्त्वाचा ठरला. आता तपास यंत्रणांनी प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासायला सुरुवात केली. डायरीतील नोंदी, मोबाईलमधील संदेश, शेजाऱ्यांची माहिती आणि ती ऑडिओ रेकॉर्डिंग
सगळं एकमेकांशी जोडून पाहिलं जात होतं. हळूहळू एक चित्र स्पष्ट होत होतं. स्वरा दीर्घकाळ तणाव आणि छळाचा सामना करत होती. एका दिवशी पत्रकारांनी गणपतला विचारलं, तुम्हाला काय वाटतं? गणपत काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, माझी मुलगी परत येणार नाही, पण दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या बाबतीत असं होऊ नये, म्हणून मी ही लढाई शेवटपर्यंत लढणार. त्यांच्या आवाजात वेदना होती, पण त्याहूनही जास्त निर्धार होता. सुमन रोज स्वराचे जुने फोटो पाहायची. एक फोटो हातात घेऊन ती रडत म्हणाली, ही माझी तीच मुलगी आहे का, जी लहानपणी हसत हसत घरभर पळायची. तिला स्वराचा पहिला शाळेचा दिवस आठवला, तिचा वाढदिवस आठवला आणि मग शेवटचा फोन. आई, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? हे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. स्वराच्या घटनेनंतर अनेक गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. महिलांनी आपले अनुभव मांडले. काहींनी सांगितलं त्यांनाही लग्नानंतर आर्थिक मागण्यांचा सामना करावा लागला होता. काहींनी वर्षानुवर्ष गप्प राहून त्रास सहन केला होता. लोकांना जाणवू लागलं, हुंडा हा फक्त व्यवहार नाही, तो अनेक घर उद्ध्वस्त करणारा सामाजिक आजार आहे. तपासादरम्यान स्वराच्या डायरीत शेवटचं पान पुन्हा वाचण्यात आलं. त्यावर लिहिलं होतं, मला जगायचं होतं. मला माझ्या आई-वडिलांसोबत वेळ घालवायचा होता. माझी स्वप्न अजून पूर्ण झाली नव्हती, पण मी खूप थकले आहे. हे शब्द वाचून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. स्वराच्या गावातील काही तरुणींनी एकत्र येऊन मोहीम सुरू केली. त्यांनी ठरवलं, लग्नात हुंडा घेणार नाही आणि अशा प्रथेविरुद्ध आवाज उठवणार. स्वराचं नाव आता फक्त एका दुःखद घटनेशी जोडलेलं नव्हतं, ते बदलाच्या प्रेरणाशी जोडलेलं जात होतं. दरम्यान तपास आणि चर्चेमुळे समीर आणि त्याच्या कुटुंबावर दबाव वाढत होता. लोक प्रश्न विचारत होते, शेजारी बोलत होते आणि प्रत्येक नवीन पुराव्यामुळे त्यांच्यासमोर नवीन आव्हान उभं राहत होतं. गणपत रोज स्वराच्या फोटोसमोर दिवा लावत होते. ते हळू आवाजात म्हणायचे, बाळा, तुझ्यासाठी आम्ही थांबणार नाही, तुझा आवाज आम्ही जिवंत ठेवू. त्यांच्या आयुष्यात दुःख कायम होतं, पण त्या दुःखातूनच त्यांना लढण्याची ताकद मिळत होती. एक दिवस गावातील एका मुलीने सुमनला भेटून सांगितलं, काकू, तुमच्या मुलीची कथा ऐकून मी गप्प राहिले नाही. माझ्यावरही दबाव होता, पण मी आईवडिलांना सगळं सांगितलं. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला जाणवलं, स्वराचं आयुष्य परत आणता येणार नाही, पण तिची कथा कदाचित दुसऱ्या कोणाचं आयुष्य वाचवू शकेल. तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत होता. पुरावे एकत्र होत होते, साक्षी समोर येत होत्या आणि सत्य लपवणं अधिकाधिक कठीण होत चाललं होतं. गणपत आणि सुमन एका आशेने दिवस मोजत होते. आता न्याय दूर नाही. न्यायालयात पूर्ण शांतता होती. सगळ्यांच्या नजरा गणपत यांच्याकडे होत्या. त्यांच्या हातात स्वराचा एक फोटो होता. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, माझी मुलगी आता परत येणार नाही, पण तिचं सत्य जिवंत आहे. हे शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आज फक्त एका प्रकरणाची सुनावणी नव्हती, आज एका मुलीच्या वेदनांचा आवाज न्याय मागत होता. महिन्यांच्या तपासानंतर तो दिवस आला, ज्याची गणपत आणि सुमन वाट पाहत होते. न्यायालयात अनेक लोक उपस्थित होते. पत्रकार, गावकरी, नातेवाईक, सगळ्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं. गणपत मात्र शांत बसले होते. त्यांच्या हातात स्वराचे फोटो घट्ट पकडलेला होता. सुनावणी सुरू होण्याआधी त्यांना स्वराचं लहानपण आठवत होतं. पहिल्यांदा तिने बाबा म्हटलं होतं ते. पहिल्यांदा शाळेत गेली होती. परीक्षेत चांगले गुण मिळवून आनंदाने धावत आली होती. हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि पुढच्या क्षणी त्यांना तिचे अश्रूंनी भरलेले शेवटचे दिवस आठवले. त्यांचं मन पुन्हा तुटलं. तपासात मिळालेले सर्व पुरावे समोर ठेवण्यात आले. स्वराची डायरी, जुने संदेश, शेजाऱ्यांची माहिती आणि ऑडिओ रेकॉर्डिंग. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासण्यात आली. स्वराने लिहिलेली प्रत्येक ओळ तिच्या वेदनांची साक्ष देत होते.
स्वराची जवळची मैत्रीण साक्ष देण्यासाठी उभी राहिली. तिचा आवाज भरून आला होता. ती म्हणाली, स्वरा नेहमी सगळ्यांना आनंदी द्यायची. पण शेवटच्या काही महिन्यात ती खूप बदलली होती. ती म्हणायची, मी आईबाबांना त्रास देणार नाही आणि मला द्यायचाही नाही. हे ऐकून सुमन रडू लागली. कारण त्यांना आता जाणवत होतं त्यांची मुलगी शेवटपर्यंत त्यांचाच विचार करत होती. शेजारी राहणाऱ्या काकूंनीही आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितलं, मी अनेकदा घरातील वाद ऐकले होते. स्वरा खूप घाबरलेली दिसायची. तिच्या चेहऱ्यावर कायम दुःख असायचं. त्यांच्या साक्षीमुळे तपासातील अनेक गोष्टींना आधार मिळाला. नंतर सुमनला बोलवण्यात आलं. त्या उभ्या राहिल्या, पण काही क्षण बोलू शकल्या नाहीत. डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी त्यांना स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, माझी मुलगी मला सत्य सांगू इच्छित होती, पण ती आम्हाला वाचवत राहिली आणि आम्ही तिचं दुःख ओळखू शकलो नाही. न्यायालयात उपस्थित अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर गणपत उभे राहिले. त्यांचा आवाज थरथरत होता. मी शेतकरी माणूस आहे. माझ्याकडे फार पैसा नव्हता, पण मुलीच्या आनंदासाठी मी सर्वस्व दिलं. तो काही क्षण थांबले. मग म्हणाले, पण मी एक गोष्ट देऊ शकलो नाही, माझ्या मुलीला सुरक्षित आयुष्य. हे बोलताना त्यांचा आवाज तुटला. सुनावणी दरम्यान एक गोष्ट वारंवार समोर येत होती. गप्प राहणं किती धोकादायक ठरू शकतं. स्वरा सतत सगळं सहन करत राहिली. आई वडिलांना वाचवत राहिली, पण त्यांची किंमत खूप मोठी ठरली. हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला. दरम्यान स्वराच्या गावात मोठा बदल दिसू लागला. काही कुटुंबांनी जाहीरपणे सांगितलं, आम्ही हुंडा देणार नाही, आम्ही हुंडा घेणार नाही. तरुण मुलं आणि मुलीही या मोहिमेत सहभागी झाले. स्वराचं नाव आता बदलायचं प्रतीक बनलं होतं. सुनावणीच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली. स्वरा दीर्घकाळ मानसिक आणि सामाजिक दबावाखाली होती. तिच्या डायरीतली शब्द, तिच्या मैत्रिणींनी सांगितलेले अनुभव, शेजाऱ्यांची माहिती, हे सगळं एकाच दिशेकडे बोट दाखवत होतं. आता अंतिम निर्णयाची वेळ जवळ येत होती. गणपत आणि सुमन एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आशेचा एक किरणही होता. कारण त्यांना वाटत होतं, स्वराचा आवाज आता कुणीही दाबू शकणार नाही. गणपत न्यायालयाच्या आवारात उभे होते. हातात स्वराचा फोटो होता. फोटोवरून हात फिरवते हळू आवाजात म्हणाले, बाळा, तू परत येणार नाहीस, पण आज तुझ्यासाठी हजारो लोक उभे आहेत. तुझं दुःख व्यर्थ जाणार नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आज त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं, त्यात एका वडिलांचा अभिमानही होता. तो दिवस अखेर उजाडला, ज्याची गणपत आणि सुमन अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते. सकाळपासूनच वातावरण गंभीर होतं. न्यायालयाच्या बाहेर अनेक लोक जमले होते. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आज सत्याला न्याय मिळेल का? निर्णय येण्याआधी गणपतच्या मनात स्वराच्या असंख्य आठवणी येत होत्या. लहानपणी शाळेत जाताना तिचा हट्ट, पहिल्यांदा सायकल शिकताना पडलेली ती, आईसोबत केलेल्या गप्पा आणि लग्नाच्या दिवशी तिच्या डोळ्यातली स्वप्न. त्यांच्या मनात एकच वेदना होती, ती स्वप्न का तुटली? तपासातील पुरावे, साक्षी आणि स्वराच्या डायरीतील नोंदींनी एक गोष्ट स्पष्ट केली होती. स्वरा दीर्घकाळ गंभीर मानसिक छळ आणि दबावाखाली होती. तिच्या वेदनांना आता दुर्लक्षित करता येत नव्हतं. गणपत आणि सुमन यांना वाटलं, आज त्यांच्या मुलीचा आवाज अखेर लोकांपर्यंत पोहोचला आहे. निर्णयानंतर गणपत बाहेर आले. पत्रकारांनी त्यांना घेरलं. कोणीतरी विचारलं, तुम्हाला आता काय वाटतं? गणपत काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, माझी मुलगी परत मिळणार नाही, पण जर तिच्या कथेने जर एक मुलगी वाचली तर तिचं दुःख व्यर्थ जाणार नाही. घरी परतल्यावर सुमन नेहमीप्रमाणे स्वराच्या खोलीत गेली. खोली तशीच होती. टेबलवर पुस्तकं होती, कपाटात तिचे कपडे होते, भिंतीवर तिचा हसरा फोटो होता. सुमन फोटोसमोर बसली आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू नसलीस तरी तुझा श्वास अजूनही या घरात आहे.
तुझ्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. काही महिन्यांनी स्वराच्या गावात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला अनेक तरुण तरुणी उपस्थित होते. तिथे एक शपथ घेण्यात आली. आम्ही हुंडा देणार नाही, आम्ही हुंडा घेणार नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवू. त्या दिवशी अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण या शपथेच्या मागे एका मुलीची वेदना होती. गणपत आणि सुमन यांनी एक उपक्रम सुरू ठेवला. त्याचं नाव ठेवण्यात आलं स्वरा फाउंडेशन. या उपक्रमातून ते गरजू मुलींना मदत करू लागले. त्यांना कायदेशीर माहिती दिली जाऊ लागली, त्यांना धीर दिला जाऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना गप्प न बसण्याचा संदेश दिला जाऊ लागला. एक दिवस एक तरुण मुलगी गणपत यांना भेटायला आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, काका, तुमच्या मुलीची कथा ऐकून मी गप्प राहिले नाही. माझ्यावरही दबाव होता, पण मी आई-वडिलांना सगळं सांगितलं आणि आज मी सुरक्षित आहे. हे ऐकताच गणपतच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना वाटलं स्वरा कुठेतरी हसत असेल. डायरीच्या शेवटच्या पानामध्ये एक छोटा संदेश होता. आई, बाबा, जर तुम्ही हे वाचत असाल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही जगातील सर्वोत्तम आई-वडील आहात. माझ्यावर नेहमी प्रेम करत राहा आणि माझ्यासारख्या मुलींसाठी आवाज उठवा. हे वाचताना गणपत आणि सुमन पुन्हा रडले, पण यावेळी त्यांच्या डोळ्यात अभिमानही होता. मित्रांनो, हुंडा ही फक्त एक वाईट प्रथा नाही, ते अनेक घर उद्ध्वस्त करणारा शाप आहे. कुठल्याही मुलीचं आयुष्य पैशांपेक्षा कमी नाही. जर एखादी मुलगी किंवा महिला छळ, हिंसा किंवा दबाव सहन करत असेल तर तिने गप्प राहू नये. विश्वासू व्यक्ती, कुटुंब, पोलीस किंवा संबंधित मदत सेवांकडे संपर्क साधावा. कारण गप्प राहणं समस्या वाढवतं, आवाज उठवणं बदल घडवतं. स्वरा हरली नाही, तिने समाजाला जागं करून गेली. तिचं आयुष्य संपलं, पण तिचा संदेश अजूनही जिवंत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.